मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं धरणे आंदोलन शालेय पोषणाहार कर्मचारी युनियनच्या आयटक संघटनेच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकारी यांना रितसर असं निवेदन दिलेलं आहे. 1000 रुपयाचा जिया तात्काळ निघावं या माध्यमामधून आज शालेय पोषणाहार कर्मचारी युनियन महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं धरणे आंदोलन करून प्रत्येक जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देऊन आम्ही शासनाला पाठवणार आहोत. शासनानं लवकरात लवकर 1000 रुपयाचा जिया काढावं या माध्यमामधून आम्ही करणार आहोत. अन्यतः जर शासनानं याची दखल नाही घेतली तर आम्ही तीव्र आंदोलन करून जलभर आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. एवढेच या ठिकाणी मी आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष या नात्याने मी आवाहन करतो. कारण बऱ्याच महिला स्वयंपाकी मदतीस 2500 रुपये तुमच्या मानधनावर काम करतात. या शासनाच्या जीवाला थोडी लाज वाटायला पाहिजे आणि यांना किमान 18,000 रुपये तरी मानधन करायला पाहिजे. 1000 रुपयाचा जी.आर. काढायला याला एवढा वेळ लागतोय तर या शासनाचा किती धिक्कार करावा या माध्यमामध्ये मी या ठिकाणी बोलतो आणि शासनाचा धिक्कार करतो. एवढंच या ठिकाणी बोलतो की त्यांनी जर आमचा या गांभीर्यानं जर नाही विचार केला तर आम्ही आझाद मैदान या ठिकाणी बेमुदत उपोषण बसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. एवढंच या ठिकाणी मी राज्य उपाध्यक्ष यांना त्यांना आवाहन करतो. आज राज्याचे अध्यक्ष श्यामजी काळे असतील, सरचिटणीस विनोद घोडगे असतील, भगवान पाटील असतील, सर्व नेते मंडळी सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आव्हान करतो. जय हिंद, जय भारत.